पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याला पहिली घटना घडली। मोमिता देवनाथ ही जी डॉक्टर युवती होती तिच्यावर अमानुष हल्ला झाला आणि तिचा खून केला गेला आणि त्याच्यानंतर जणू काही स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना खूप जास्त प्रमाणात समोर यायला लागला। आणि त्याचंच उदाहरण म्हणजे चिमुरड्यांवर अत्याचार झाला बदलापूरमध्ये 2 वेळा। त्यातलं दुसरं उदाहरण असं होतं की 4 वर्षाची छोटी मुलगी, आता तुम्ही इथे बसलेल्या 2री, 3री, 4थीच्या मुली आहात बरोबर, म्हणजे तुमचं वय किती आहे 7, 8 आणि 9 वर्ष बरोबर। तर 4 वर्षाच्या मुलीवर एका खाजगी इंग्रजी शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या व्हॅन चालकाने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला। रोज शाळेतून येणारी मुलगी 1 तास घरी आली म्हणून आईने चौकशी केली तर घरी आलेली मुलगी तिला धड चालताही येत नव्हतं, ती रडत होती आणि तिने घरी येऊन आईला घडलेला प्रकार सांगितला की टॅक्सी चालकांनी मला असं केलं, माझ्याबरोबर चांगले वागले नाहीत, त्यांनी मला त्रास दिला। त्यावेळी त्या आईच्या काळजामध्ये धस्स झालं। जी आई तुम्हाला खूप मायेने वाढवते, प्रेमाने वाढवते, अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जप, आईला खूप वाईट वाटलं। ती आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने गुन्हा दाखल केला। पॉक्सो कायद्याअंतर्गत त्या वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला।